लेक्चरचं रेकॉर्डिंगसाठी तुमचं मी अकाउंट क्रिएट केलेलं आहे. त्या अकाउंटची तुम्हाला ईमेल आली असेल तर प्रथम तुम्ही ईमेलला लॉग इन करा. तुम्हाला इनबॉक्समध्ये ईमेल दिसत नसेल तर शक्यतो ती स्पॅममध्ये असते, कारण सॉफ्टवेअरद्वारे पाठवलेली ईमेल आहे ती. ते स्पॅम ओपन केल्यानंतर इथं बघा तुम्हाला आशादीप कम्प्युटर्सची काही ऑर्डर्स आलेली दिसतील. तिथं अकाउंट हॅज बीन क्रिएटेड नावाची एक ईमेल असेल. अकाउंट हॅज बीन क्रिएटेड, तर आपण त्यावरती क्लिक करूया. अकाउंट क्रिएटेड झालेलं आहे. इथं दिसतं बघा तो की तुमचा अकाउंट ह्या नावाने क्रिएट झालेला आहे. युजर नेम हे आहे किंवा तुमचा ईमेल जो आहे तो तुमचा युजर नेम आहे. पासवर्डचं काय तर सेट युअर न्यू पासवर्ड. तर ह्याला मी काय क्लिक करून ओपन करतो. त्याने न्यू पासवर्ड इथं मला विचारला आहे. मी पासवर्ड टाकतो. असा पासवर्ड टाकून त्याला आपण सेव्ह करणार आहोत. सेव्ह केल्यानंतर हे तुमचं लॉग इन झालेलं आहे. इथं बघा ashadipcomputer.com ही वेबसाईट आहे. मी वेबसाईटची लिंक पण पाठवतो. पण तुमचा आता नवीन पासवर्ड आहे, तुम्ही सेट केलेला पासवर्ड तुमचा नवीन पासवर्ड. लॉग इन काय आहे, लॉग इन तुमचा ईमेल आहे. लॉग आउट करून पुन्हा एकदा लॉग इन करा. मी लॉग आउट करतो आणि पुन्हा एकदा लॉग इन करतो. पुन्हा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं कोर्सेसमध्ये इथं बघा स्टार्ट लर्निंग ऑप्शन दिसतोय. याचा आता कोर्स तुमच्या अकाउंटला आता आलेला आहे. तर स्टार्ट लर्निंगवर क्लिक करा आणि कालचा लेक्चर इथं आलेलं आहे. इथून पुढचे सर्व लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. मोबाईलवरती पण लर्न करता येईल तुम्हाला आणि PC लॅपटॉप डेस्कटॉपवर सुद्धा पाहता येईल. इथं त्या सगळ्या सुविधा आहेत. तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करायचं आहे, स्लो करायचं आहे, नोट्स काढा व्यवस्थित आणि याच्यात दिलेले एक्झाम्पल तुम्हाला रिपीट करता येतील. आणि बरेचसे एक्झाम्पल मी तर खाली पण देणार आहे. दुसरा विषय गुगल मीटचा. जेव्हा तुम्ही गुगल मीटला लॉग इन कराल तेव्हा तुम्ही चेक करा तुमच्या गुगल मीटला जर पायथन हा शब्द दिसत असेल. गुगल मीट फक्त लिहायचं meet.google.com या पेजवर तुम्ही गेल्यानंतर मोबाईलवरती सुद्धा किंवा PCवरसुद्धा जर तुम्हाला तुमच्या गुगल मीटला पायथन हा शब्द दिसत असेल, पायथन प्रोग्रॅमिंग, तर ओळखायचं तुम्ही गुगल मीटला सुद्धा रजिस्टर आहात. जर काही इश्यू असेल तर ताबडतोब आम्हाला कळवा. म्हणजे ईमेलचा काहीतरी इश्यू असू शकतो. ईमेल बदलणे किंवा ईमेलमधील करेक्शन्स आपण करून घेऊ. धन्यवाद.